लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिवाळी आधी नव्या चेहऱ्यांना संधी देणार. दिवाळीच्या आधी मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार असल्याची माहिती. तर पक्ष संघटना न वाढवणाऱ्या मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवणार सूत्रांची माहिती. सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद पत्नीला मिळावं यासाठी आमदार महेश शिंदेंनी घेतलेल्या भूमिकेनंतर शिवसेनेमध्ये नाराजी. तर महेश शिंदे यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई होण्याची शक्यता सूत्रांची माहिती. पक्षाच्या अधिकृत भूमिकेपासून भिन्न भूमिका मांडण्याचा महेश शिंदे यांच्यावरती हा आरोप. 150 वर्षांनंतर सत्ताधारी आता शिवरायांचं नाव का घेत आहेत? इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांचा सवाल. तर हे पुतना मावशीचं प्रेम आत्ताच नेमकं का आलं? सत्ताधाऱ्यांना पानसरे चुकले असं वाटतंय का? इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांचा हा सवाल. 5 राज्यांपैकी 3 राज्यांमध्ये सत्तापालट भाजपचा दबदबा. पश्चिम बंगाल, आसाम आणि पुदुचेरीमध्ये भाजपचं सरकार. तमिळनाडू या ठिकाणी थलपती विजय. तर केरळ या ठिकाणी आता काँग्रेसची सत्ता डावे सत्तेच्या बाहेर. पश्चिम बंगालच्या भाग्याचा नवा अध्याय सुरू. श्यामप्रसाद मुखर्जी यांचं अनेक वर्षांचं स्वप्न पूर्ण झालं. पश्चिम बंगाल आता भयमुक्त आणि विकासयुक्त. भाजपच्या मोठ्या विजयानंतर पंतप्रधान मोदींनी मानले आभार. भवानीपूर मतमोजणी केंद्रावरती मला मारहाण, लाथ मारण्यात आली. ममता बॅनर्जी यांचा गंभीर आरोप. टीएमसीच्या बूथ एजंटला देखील मारहाण झाल्याचा दावा. फेर मतमोजणीची देखील केली मागणी. पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या विजयानंतर वाद सुरू. टीएमसी पक्षाच्या कार्यालयाची तोडफोड. तृणमूलचे नगरसेवक सुशांत घोष यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. तमिळनाडूमध्ये थलपतींचा उदय. अभिनेता विजय मुख्यमंत्री होणार. स्टॅलिन यांचा डीएमके पक्ष सत्तेबाहेर. थलपती विजयच्या टीव्हीकेला 160, डीएमकेला 59 तर एडीएमकेला 47 जागा. केरळमध्ये बदल. काँग्रेसचा विजय तर डावे सत्तेबाहेर. आयएनसी 63, सीपीआय 26, आययूएमएल 22, सीपीआय 8, केईसी पक्षाला 7 जागा. आसाममध्ये आता भाजपचे हॅट्रिक. काँग्रेस पिछाडीवर 82 जागा मिळवत हेमंत बिस्वा शर्मा गड राखताय. तर काँग्रेसच्या वाट्याला 19 जागा. काँग्रेस नेते गौरव गोगोई यांचा देखील पराभव. दरम्यान बीओपीएफ आणि एजीपी पक्षाचा प्रत्येकी 10 जागांवरती विजय. पुदुचेरीत पुन्हा एकदा एनडीएची सत्ता येणार. 18 जागांवरती विजय. तर काँग्रेस आणि डीएमकेच्या आघाडीला 6 जागा. एन रंगास्वामी सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार. पश्चिम बंगालला कुशासनातून बाहेर काढण्याचं काम भाजपनं केलंय. बंगाल, आसाम, पुदुचेरीमध्ये जनतेने मोदींवरती विश्वास दाखवलाय. घुसखोरी, दहशतवादी कारवायांपासून भारताला वाचवणारा विजय. मुख्यमंत्री फडणवीस यांचं हे भाष्य. पश्चिम बंगालच्या जनतेने आता विकासाला मतदान केलंय. तर जनतेने ममता बॅनर्जी यांच्या 3rd डिग्रीच्या राजकारणाला उद्ध्वस्त केलेलं आहे. पश्चिम बंगालमधील भाजपच्या विजयावरती आता मंत्री बावनकुळे यांनी दिली आहे प्रतिक्रिया. पुण्याच्या नसरापूर प्रकरणातील मुलीच्या तोंडामध्ये सॉक्स आढळलेल्या शवविच्छेदन अहवालातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुलीच्या छातीवरती वळ उमटल्याचं शवविच्छेदन अहवालातून समोर आलं. 4 वर्षांच्या चिमुरडीची अत्याचार करून हत्या करण्यात आली. पुण्याच्या नसरापूर प्रकरणी आता पोलीस तपासाला वेग. साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यास पोलिसांकडून सुरुवात. विशेष तपास पथकानं महत्त्वाच्या व्यक्तींचे जबाब नोंदवले. सीसीटीव्ही फुटेज, विविध तांत्रिक पुरावे जप्त. आरोपी भीमराव कांबळेला 7 मेपर्यंत पोलीस कोठडी. खासदार सुप्रिया सुळे मुख्यमंत्री फडणवीसांची घेणार भेट. नसरापूर घटनेसंदर्भात सुप्रिया सुळे मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करतील. सुप्रिया सुळेंसोबत नसरापुरातील ग्रामस्थ देखील असणार. नसरापूर प्रकरण फास्ट कोर्टामध्ये चालवून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी. राज्याची कायदा आणि सुव्यवस्था खालावली आहे. महाराष्ट्रामध्ये ड्रग्ज तस्करी आणि बलात्काराचं प्रमाण वाढलंय. जयंत पाटील यांची राज्य सरकारवरती ही टीका. महाराष्ट्र नसरापूरमधील पीडित परिवाराच्या बाजूने उभा. पोलीस आरोपीला या यमसाधनी पाठवण्यासाठी ज्या गोष्टी करायला पाहिजे त्या करणार. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची ही प्रतिक्रिया समोर. महिला आयोगाच्या अध्यक्षपदी मीरा बोरवणकर यांची नियुक्ती नाही. सरकारी विश्वसनीय सूत्रांची ही माहिती. बोरवणकरांच्या नियुक्तीबाबत कोणताही अधिकृत निर्णय नाही. रोहित पवार यांनी बोरवणकर यांची नियुक्ती करण्याची मागणी केलेली आहे. जळगावमध्ये 17 वर्षीय मुलीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यामध्ये तरुणाविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा देखील करण्यात आला दाखल. आकाश पाटील असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव. आपल्या आणि मुलाचे आधार, पॅन कार्ड तपशील धार्मिक कामासाठी भोंदू खरातला दिले. त्याचा गैरवापर करून बोगस खाती उघडण्यात आली. ईडीच्या चौकशीमध्ये प्रतिभा चाकणकर यांनी केलेल्या दाव्यानं खळबळ. तर चाकणकर आणि खरातमध्ये 230 कॉल्स आणि 200पेक्षा अधिक मेसेजेसची देवाणघेवाण झाल्याची माहिती तपासात समोर. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद उद्या नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरावर ध्वजारोहण करणार. तर या दरम्यान आता गोदावरीची महाआरती देखील केली जाणार असल्याची माहिती.
त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शन काळाबाजार प्रकरणामध्ये 5 आरोपींचा जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळला. नाशिक न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय. व्हीआयपी दर्शनासाठी पैसे उकळल्याचा देखील आरोप. लग्नाच्या कारणावरून एका आरोपीला 3 दिवसांची सवलत. छत्रपती संभाजीनगरमध्ये आता पालिकेने केलेल्या कारवाईमध्ये दिव्यांग महिला अर्चना पारखे यांचं दुकान उद्ध्वस्त. अर्चना पारखे यांच्यासोबत बच्चू कडूंचा व्हिडिओ कॉलवरती संवाद. कडूंनी अधिकाऱ्यांना देखील झापलं. दिव्यांग महिलेच्या व्यवसायासाठी पर्यायी व्यवस्था करण्याचे दिले निर्देश. गोंदिया जिल्ह्यामध्ये ओबीसी संघटनांचा जनगणनेला विरोध. जनगणनेच्या अर्जामध्ये ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना नाही असा आरोप. सालेकसा तालुक्यातील तिरखेडी, कांदेटोला, भजेपार आणि बुदलबुडी या ठिकाणी 4 गावांमध्ये जनगणनेवरती बहिष्काराचे फलक. तिकडे अमरावती जिल्ह्यामध्ये एका वर्षामध्ये तब्बल 358 उपजत बालकांचा मृत्यू. तर मेळघाटमधील धारणी आणि चिखलदरा तालुक्यामध्ये सर्वात जास्त मृत्यू. अपुरे पोषण, वैद्यकीय सुविधांचा अभाव, त्यामुळे मृत्यू होत असल्याची माहिती. सोलापूरमधील मनसे पदाधिकारी बाळासाहेब सर्वदे हत्या प्रकरणामध्ये भाजप नगरसेविका शालन शिंदेचा जामीन अर्ज फेटाळला. जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी राजवैद्य यांनी हा अर्ज फेटाळला. पालिका निवडणुकीवेळी राजकीय वादातून सर्वदेंची हत्या. भाजप कार्यकर्त्या रमेश रेड्डी यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींची पोलिसांनी काढली धिंड. देहू रोड परिसरामध्ये काही दिवसांपूर्वी रमेश रेड्डीची हत्या झालेली. बीडच्या धारूरमध्ये पोलीस उपनिरीक्षकाला मारहाण करणाऱ्या दोघांना अटक. 3 जण फरार. पेट्रोलिंग दरम्यान कर्तव्य बजावणाऱ्या मध्यधुंद टोळक्याचा पोलिसावरती जीवघेणा हल्ला. रायगडच्या म्हसळा तालुक्यातील मेंदडी खरसई या मार्गावरील धोकादायक असलेल्या वळणावरती पुन्हा एकदा अपघात झाला. भीषण अपघातामध्ये 42 वर्षीय सुमन शिवणेंचा दुर्दैवी मृत्यू. वळणावरती दुचाकीवरील नियंत्रण सुटले, त्यामुळे अपघात घडला अशी देखील माहिती. पुण्याच्या भोर रामबाग रस्त्यावरती बस आणि कारचा अपघात झाला. बस आणि कारमध्ये भीषण अपघात. कारमधील एकाचा मृत्यू. अपघातामध्ये कारचा चक्काचूर. पेण शहरात पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये 38 वर्षीय महिलेकडून सुमारे 1.5 किलो गांजा जप्त. नगरपालिका मैदानाजवळ सापळा रचत कारवाई. जप्त केलेल्या गांजाची किंमत सुमारे 30,000 रुपये. सोलापूरमध्ये नसरापूर घटनेच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च. नसरापूर घटनेचा निषेध नोंदवावा यासाठी सोलापूरकर रस्त्यावर उतरले. चौपाड परिसरामध्ये एकत्र येत नागरिकांनी निषेधही नोंदवला. राज्यात उष्माघाताची रुग्णसंख्या तिप्पट. 1 मार्चपासून ते 3 मे पर्यंत राज्यामध्ये एकूण 163 उष्माघाताचे रुग्ण आढळले. आठवडाभरात रुग्णसंख्या तिपटीने वाढल्याची माहिती. तर 3 संशयित रुग्णांचा उष्माघाताने झाला मृत्यू. तिकडे जळगावमध्ये वाढत्या तापमानाचा विमानसेवेवर देखील मोठा परिणाम. विमानसेवा सुरळीत राहावी यासाठी विमान कंपन्यांकडून प्रवासी संख्येत कपात. विमान प्राधिकरण अधिकाऱ्यांची ही माहिती समोर. रायगड जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईचं संकट गंभीर. जिल्ह्यातील अनेक लहान मोठ्या धरणांमधील पाणीसाठा झपाट्यानं कमी. तर काही धरणांमध्ये अक्षरशः तळ गाठला. अनेक धरणांमध्ये 50% कमी साठा शिल्लक. नागपूरमध्ये आता पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक. खरीप हंगामासाठी नागपूर जिल्ह्यामध्ये एकूण 1,74,700 मेट्रिक टन खताचं नियोजन. सध्या 89,776 मेट्रिक टन इतका साठा उपलब्ध. अमरावतीच्या चिरोडी जंगलामध्ये वन विभागाच्या कृत्रिम पाणवठ्यांमधील पाण्यामुळे वन्य प्राण्यांना काहीसा दिलासा. कडक उन्हामुळे जंगलातील नैसर्गिक पाणवठे अटकले. तर वन्य प्राण्यांना पाण्यासाठी फिरावं लागू नये यासाठी कृत्रिम पाणवठ्यांची करण्यात आली निर्मिती. लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.